नवऱ्यामुळे दीपालीची आली बिग बॉसच्या घराबाहेर जायची वेळ। तर मित्रांनो, नेमकी बिग बॉस मध्ये फॅमिली वीक नंतर असे कोणते सूत्र बदललेले आहे ज्यानंतर दीपालीची घरी जायची वेळ आलेली आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे सध्याला फॅमिली वीक चालू आहे आणि फॅमिली वीक मध्ये काल दीपालीची फॅमिली आली होती, म्हणजे त्यांचा नवरा आणि त्यांचा मुलगा आला होता व त्यावेळी त्यांच्या नवऱ्याने सांगितलं की त्यांची आई आता ह्या जगात नाहीये आणि त्यानंतर दीपाली ह्या रडायला लागल्या होत्या। तर मित्रांनो, सगळ्यांना अपेक्षित होतं की जे फॅन्स आहेत, जे खालचे प्रेक्षक आहेत, ते दीपालीला सपोर्ट करतील, पण झालं काही उलटच आहे। मित्रांनो, प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की कोणता पण शो असू, कोणता पण जॉब असू, कोणतं पण कार्य असू, हे तुमच्या फॅमिली मेंबरपेक्षा महत्त्वाचं नाहीये। जर दीपालीला तिची आई म्हणजेच तिची सासू इतकी प्यारी होती, जर तिच्यावर इतका जीव होता, तर तिच्या नवऱ्याने दीपालीला कळवायला पाहिजे होतं आणि दीपालीनी शो सोडून लगेचच बाहेर यायला पाहिजे होतं, कारण की बिग बॉसच्या शोपेक्षा त्यांचं घराचं सदस्य महत्त्वाचं आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, दीपालीचा जो वोटिंग बेस आहे तो एकदम कमी झालेला आहे। आता जर आपण रँकिंग बघितलं मित्रांनो, तर नंबर 7 ला आहे रेवा कौरासे, नंबर 6 ला आहे सागर कारंडे, नंबर 5 ला आहे दीपाली सय्यद, जे की नंबर 4 किंवा नंबर 3 ला असायची मित्रांनो। त्याच्यावरती नंबर 4 ला अनुश्री माने, नंबर 3 ला प्रभू शेळके, नंबर 2 ला संकेत पाठक आणि नंबर 1 ला राकेश बापट स्टेबल आहे। तर मित्रांनो, दीपाली ही खूप झपाट्याने खाली आलेली आहे, कारण की दीपालीला वोटिंगच पडत नाहीये। तर मित्रांनो, असंच जर चालू राहिलं तर तुम्हाला काय वाटतं, दीपाली सय्यद या आठवड्यात रेवाच्या ऐवजी इविक्ट होतील की नाही? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।